नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला 3 ते 3 या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। त्यासाठी आधी आपण टिपके मांडून घ्यायचे आहेत। 1 2 3 अशा प्रकारे आपले 3 ते 3 हे टिपके मांडून झालेले आहेत। चला तर मग आता याला 3-3 रेघा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। 3 टिपक्यांना जोडणारे चौकोन। आता याच्यानंतर त्याला क्रॉस होईल असे मधल्या साइडने 2-2 टिपके हे जोडून चौकोन काढून घ्यायचा आहे। आता या चौकोनाने जे त्रिकोण तयार झाले त्याच्यामध्ये आपल्याला 4-4 रेघा काढायच्या। 1 2 3 आणि ही 4। तर आता दुसऱ्या बाजूचेही अशाच प्रकारे आपण काढून घेऊयात। 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4। आता हे रेघा आपण थोड्याशा चौकोनाच्या डार्क करून घ्यायची आहे, म्हणजे येणारी डिझाइन ही सुंदर वाटेल याच्यासाठी। चला तर आता याच्यानंतर आपल्याला मधल्या साइडला आपल्याला पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत। 1 2 हे 3 आणि 4। आता त्याच्यात कलर भरूयात, आपण लाल रंग भरणार आहोत। लाल रंग भरून झाल्याच्या नंतर मधल्या साइडला पिवळा टिपका देऊन घेणार आहोत व तो पसरवून त्यात परत लालच रंग भरणार आहोत व त्याच्या मधल्या साइडला पाकळ्यांची आपण रेघा काढून घेणार आहोत। रेघा काढून झाल्याच्या नंतर टिपक्यांना आपण पसरवून घेणार आहोत। चला तर आता याच्या पुढची डिझाइन आपण काढून घेणार आहोत। चौकोनाच्या पुढे परत एक आपल्याला चौकोन काढून घ्यायचा आहे, छोटे छोटे चौकोन चारही बाजूंनी। चौकोन काढून झाल्याच्या नंतर त्याला आपल्याला रेघा काढून घ्यायच्या आहेत 3-3 उभ्या आणि आडव्या, चौकोनाला क्रॉस होतील अशा। आधी आपण डार्क करून घेऊयात सगळे चौकोन। एक 2 3 1 2 आणि हे 3 अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक चौकोनात काढायचे आहेत रेघा। 3 1 2 आणि 3 1 2 1 2 आणि हे 3 1 2 आणि हे 3 1 2 आणि 3। चला तर आता याच्या पुढची आपल्याला डिझाइन काढून घ्यायची आहे। चला तर आता चौकोनाची वरची जी रेघा आहे त्याला जोडून आपल्याला खालच्या साइडला एक रेघ काढून घ्यायची, त्याला जोडीतील अशा बाकीच्या रेघा आहेत त्याला आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत। टोटल आपल्या 5 रेघा येणार आहेत, ही चौथी रेघ आणि ही 5वी। तर अशाच प्रकारची डिझाइन आता आपल्याला प्रत्येकच चौकोनाला काढून घ्यायची आहे। 1 2 3 4
आणि ही 5. चला तर मग प्रत्येक साईडला चौकोनाच्या आपण काढून घेऊयात. चला तर आता लास्टचा चौकोन आपला राहिलेला आहे काढायचा. अशा प्रकारे सुंदर अशी डिझाईन आपण काढत आहोत. आता ते डिझाईन काढून झाल्याच्या नंतर आपल्याला चौकोनाच्या शेवटच्या टोकाला एक पान काढून घ्यायचं आहे, पाकळी. याच्यानंतर आपण खालच्या चौकोनाच्या रेघा या पाकळीच्या दिशेने आपण जोडून घेणार आहोत. चला तर मग पहिल्या पाकळीला आपण रंगही देऊन घेणार आहोत. लाल रंग देणार आहोत पाकळीला या काढलेल्या, व चौकोनाच्या साईडला जे कोण आलेले आहेत त्याला हिरवा कलर देणार आहोत. तर चला तर फटाफट आपण असा लाल रंग देऊन घेऊयात. चला तर आता लास्टच्या कोणामध्ये आपण कलर देत आहोत. याच्यानंतर आपण पोपटी रंग देऊन घेऊयात आतल्या चौकोनाला. पहा अशा पद्धतीने या चौकोनास आपण पोपटी रंग देणार आहोत. आता पोपटी रंगही देऊन कंप्लीट झालेला आहे. तर उरलेल्या चौकोनाच्या ज्या रेघा आहेत त्या आपण त्या पाकळीला आता जोडून घेऊयात. पहा अशा पद्धतीने 1 2 3 आणि हे 4 अशा पद्धतीने आपण प्रत्येक साईडला आता या पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत.
रांगोळी नक्कीच आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात. चॅनलला नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व इझिली पाहता येतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारे नवनवीन रांगोळ्यांचे व्हिडिओ पाहत राहा व नेहमी आपल्या घरासमोर, अंगणासमोर रांगोळ्यांनी घर असं सजवत राहा छानपैकी. तर आता आपली ही डिझाईन कंप्लीट झाली आहे. याच्यानंतर आपण आता मधल्या साईडला गुलाबी रंगाचे ठिपके देत आहोत. आता आपण त्याला पांढऱ्या पाकळ्या काढून घेणार आहोत, मध्ये हार्ट शेपचा काढणार आहोत आणि साईडला सिंगल पाकळी काढून घेणार आहोत व त्यालाही आपण पांढरा रंग देऊन घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपली आता ही रांगोळी कंप्लीट होण्यास रेडी झालेली आहे. तर आता अशीच डिझाईन आपल्याला उरलेल्या तिन्ही साईडला काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे पूर्ण आपली डिझाईन कंप्लीट. आता आपण जे पाकळ्या काढलेल्या आहेत बाहेरच्या, तिथे आपण 3, 2, 1 असे टिपके देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे आणखीन सुंदर आपली रांगोळी ही वाटणार आहे. 1, 2, 3, 1, 2 आणि 1 अशा पद्धतीने. थँक्यू सो मच.